इकडे या. सुरेख तिला ती फ्लाईट ट्रान्समध्ये होती. म्हणाली कुठे थांबू शकतात, कुठे जाऊ शकतात. मला वेळ जास्त झाला म्हणून मला त्यांना कधी झुकणार नाही. एका ट्रिपमध्ये गेल्या 500 किलो वजनाचा दगड आहे. तुम्ही एक दोन तीन म्हटल्यावर प्रयत्न करायचा. तुम्ही इकडे या. खाली खाली वाका, रॉड पकडा. त्याचं वजन 500 किलो आहे. तुम्ही पण खाली वाका, रॉड पकडा. दोन्ही पण 250 किलो वजनाचे गोळे आहे. वेट लिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता. पुढे या. आता धरा, आला गोळा, आला रॉड पकडा, नीट आला. एक दोन तीन म्हटल्यावर प्रयत्न करायचा. जमणार नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही. 500 किलो वजन तुमच्या हातात आहे. एक ताकद लावा. नाही जमणार, पूर्ण ताकद लावायची. दोन बिलकुल नाही जमणार. आणि तीन लावा ताकद जितके देते. आता यांच्या डोक्यात आलं ते 500 किलो आहे. तुम्ही तुमच्या मुलांना म्हटलं बाबा रे गणित कठीण आहे, इंग्रजी कठीण आहे, सायन्स तुला कठीण जातं, माझ्या मुलाला हिस्ट्री लक्षात राहत नाही. तुम्ही फील करता. अरे मुलं इतकी हुशार आहेत, 90च्या वरच सगळे कव्हर करतात. आर्ट सायन्स कॉमर्स मध्ये सगळेच हुशार असतात. कुणालाही आर्ट सायन्स कॉमर्स जमतं. फक्त फीड वेगळं चुकीचं केल्यामुळे आर्टच्या लोकांना सायन्सचे विषय कठीण वाटतात, सायन्सवाल्यांना आर्टचे विषय कठीण वाटतात. बरोबर आहे. पण हुशार दोघे राम. आता का जमते का? मला एक काम कर, जमेल का? या स्टूलवर पाय ठेव. तुमचं वरच्या स्टूलवर पाय, वरच्या स्टूलवर ठेव. राव का जमेल का? राव का जमेल का? नाही जमणार. राव का जमेल का? जमेल का? जमणार. कारण डोक्यात आलं सोडून द्या. जमेल सोडून